हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण सॉल्व करूया प्रॅक्टिस सेट 40। इथे काही फॉर्म्युले मी दिलेत। हे फॉर्म्युले अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हे फॉर्म्युले आले तर हा प्रॅक्टिस सेट करायला अगदी सोपा आहे। तर पहिला प्रश्न आहे इथे, इफ रिहाना डिपॉझिट 1500 रुपीज इन द स्कूल फंड ॲट 9 PCPA फॉर 2 years, व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट। तर एक मुलगी आहे रिहाना, तिने स्कूल फंडमध्ये 1500 रुपीज दिलेले होते। तिला जो इंटरेस्ट भेटलेला होता तो किती होता, 9। त्यानंतर तिने किती इयर्ससाठी ठेवले होते, तर 2 इयर्ससाठी। तर आपल्याला टोटल अमाऊंट तिला किती भेटेल ना, ते अमाऊंट काय करायची आहे, काढायची आहे। पहिले दिलेली इन्फॉर्मेशन आपण राईट करूया। प्रिन्सिपल 1500 रुपीज। त्यानंतर आपल्याला इकडे टाइम दिलेला आहे। टाइम किती आहे, 2 इयर्स आणि इंटरेस्ट रेट आहे 9। तर आता फॉर्म्युला राईट करायला लागेल आपल्याला। इंटरेस्ट काढायचा आहे, ठीक आहे। टोटल इंटरेस्ट आपण इथे टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे आर मल्टिप्लाय पी मल्टिप्लाय आर मल्टिप्लाय टी अपॉन 100। आता पी आपल्याकडे आहे, पी प्रिन्सिपल 1500, इंटरेस्ट रेट आहे 9 आणि टी आहे आपल्याकडे 2 इयर्स अपॉन 100। या तिघांचं आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे। आता हे 0 जे आहे ते आपण कट करू शकतो। इथे या 2 झिरोसोबत हे 2 झिरो कट केले। आता कुठला नंबर राहिला, 15 मल्टिप्लाय 9 मल्टिप्लाय 2 270। हा काय झाला, टोटल इंटरेस्ट आपल्याला भेटलेला आहे। सो तर आपल्याला काय काढायचं आहे, टोटल अमाऊंट काढायची आहे। तर मग टोटल अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट। तर प्रिन्सिपल किती आहे, 1500 रुपीज आणि इंटरेस्ट किती भेटला, 270। ह्या दोघांची ॲडिशन करायची आहे। 1500 प्लस 270, 0 प्लस 0 0, 7 प्लस 0 इज इक्वल टू 7, 5 प्लस 2 इज इक्वल टू 7 आणि इकडे 1। तर इकडे 1770 रुपीज काय भेटलेला आहे, टोटल अमाउंट। रिहाना गॉट टोटल अमाउंट 1770 rupees. Jethalal took a housing loan of 2,50,000 rupees from a bank at 10 PCPA for 5 years. जेठालाल आहेत, तर त्या जेठालालनी काय केलेलं आहे, हाऊसिंग लोन घेतलं आहे। किती रुपयांचं, 2,50,000 रुपीजचं, ठीक आहे। त्यानंतर त्यांचा जो इंटरेस्ट रेट होता तो किती होता, 10 होता। त्यानंतर किती इयर्ससाठी त्यांनी घेतलं होतं, तर 5 इयर्ससाठी त्यांनी लोन घेतलेलं होतं। आपल्याला काय विचारले ते बघूया। व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे। तर त्यांनी इयरली जे त्यांना इंटरेस्ट द्यावा लागला तो किती द्यावा लागला आणि त्यानंतर द टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक। बँकेला त्यांनी किती टोटल पैसे दिले ते आपल्याला जे गिवन इन्फॉर्मेशन आहे ते आपण राईट करूया। प्रिन्सिपल आहे 2,50,000 रुपीज। त्यानंतर आपल्याला दिलेला आहे इंटरेस्ट रेट 10 आणि टाइम दिलेला आहे इकडे 5 इयर्स। तर आपल्याला पहिले काय काढायचं आहे, इथे इंटरेस्ट काढायचा आहे। तर आपण राईट करूया
तर आता याच्यामध्ये आपल्याकडे ज्या व्हॅल्यू आहेत त्या पुट करूया. प्रिन्सिपल आहे 2,50,000 मल्टिप्लाय बाय आर किती आहे, इंटरेस्ट रेट 10% आणि टाईम आहे 5 years अपॉन 100. 2 झिरो आहे तिथे, या 2 झिरोसोबत हे 2 झिरो कट केले, आपल्याकडे राहिले 2,500 रुपीज. तर ते राईट करूया. 2,500 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय 5. आता एवढेच नंबर शिल्लक राहिले, त्यांचं मल्टिप्लाय करूया. आता झिरो जे आहेत असं मल्टिप्लाय करताना जेव्हा झिरो असतात तर जे झिरो काउंट करायचे आणि सरळ राईट करून घ्यायचे. 1 2 3 1 2 3 झिरो आहेत ते राईट केले. आता राहिलेले नंबर किती आहे 25, त्यानंतर आहे 1 आणि 5 म्हणून इथे आपण 5 राईट केला. आता 25चा टेबल 5 पर्यंत बोलू शकतो किंवा 5चा टेबल 5 पर्यंत. 5 5 25, 2 कॅरी गेला, 5 2 10, 10 आणि 2 12, 125. तर जेठालालला टोटल इंटरेस्ट द्यावा लागला 1,25,000 रुपीज. किती इयरली किती इंटरेस्ट पे करावा लागला, तर आपल्याला हा 5 इयर्सचा इंटरेस्ट माहीत आहे. तर आपण आता 1 इयरचा इंटरेस्ट काढूया. तर 1 इयर इंटरेस्ट इज इक्वल टू 1,25,000 डिवायडेड 5. 5ने डिवाइड केलं की आपल्याला 1 इयरचा जे आहे तो इंटरेस्ट रेट भेटेल. तर इथे तर आन्सर किती भेटले आपल्याला 25,000 रुपीज. किती इंटरेस्ट द्यावा लागला 25,000 रुपीज त्यांना 1 इयरला द्यावा लागला. मग आपण इथे राईट करू शकतो 1 इयर इंटरेस्ट इज इक्वल टू 25,000 रुपीज. तर आता आपल्याला पुढे काय काढायला सांगितलेलं आहे त्यांनी की टोटल अमाऊंट त्यांना किती द्यावी लागली, जेठालालला टोटल अमाऊंट किती पे करावी लागली बँकेला. तर इथे अमाऊंटचा फॉर्म्युला राईट करूया. आता अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती होती 2,50,000 आणि टोटल इंटरेस्ट किती होता 1,25,000. आता यांची ॲडिशन करूया. 3,75,000 रुपीज टोटल अमाऊंट त्यांना द्यावी लागली. हे झालं आपलं फायनल आन्सर. जेठालाल रिटर्न टोटल अमाऊंट इज 3,75,000 रुपीज आणि टोटल इंटरेस्ट आपला हा होता आणि 1 इयरचं त्यांनी आपल्याला काढायला सांगितलं होतं. तर 1 इयरचे त्यांना किती पे करावे लागणार होते 25,000 रुपीज. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. थर्ड क्वेश्चन आहे श्रीकांत डिपॉझिट 85,000 रुपीज फॉर 2.5 years at a 7 PCPA in a savings bank account. What is the total interest he received at the end of the period? तर श्रीकांत आहे एक आणि त्या श्रीकांतने काय केलेलं आहे 85,000 रुपीज काय केलेले आहेत बँकमध्ये ठेवलेले आहेत आणि किती वर्षासाठी ठेवले आहेत तर इथे 2.5 year म्हणजे 2.5 वर्षासाठी ठेवलेत आणि त्यांना इंटरेस्ट रेट किती भेटणार आहे 7%. तर आता आपल्याला त्यांनी विचारलं आहे की टोटल इंटरेस्ट ही रिसीव त्यांना इंटरेस्ट किती भेटला ते आपल्याला काढायचं आहे. तर आपण गिवन इन्फॉर्मेशन पहिले राईट करूया. इथे प्रिन्सिपल आहे 85,000. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे इंटरेस्ट रेट तो आहे 7%. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे टाईम आहे 2.5 year. तर आता हे 2.5 yearला आपण कन्वर्ट करूया. 2 2 4 4 + 1 5 5/2 मध्ये कन्वर्ट केलं आहे. तर आता इथे फॉर्म्युला राईट करूया आपण. टोटल इंटरेस्ट
इज इक्वल टू P मल्टिप्लाय R मल्टिप्लाय T अपॉन 100. P आहे 85,000. इंटरेस्ट रेट आहे 7 आणि इयर आहेत 5/2. आता इथे आपण कन्वर्ट करून घेतलेलं आहे आणि आपण इथे आपल्याला राईट करायचं आहे 100. तर आता पहिले आपण हे सॉल्व करून घेऊया. इथे 2 आहे हा, तर या 2ने आपण पहिले 85,000ला डिवाइड करूया. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 1 राहिला, परत इकडे 0 घेतला 10, 2 5 जा 10 आणि 2 0 ॲज इट इज राईट केलेले आहेत. आता हे 2 0 जे आहेत ना, तर आपण काय करूया, हे 2 0 ह्या 2 0 सोबत कट करूया. तर आपल्याकडे कोणती व्हॅल्यू राहिली आता, फक्त 425 मल्टिप्लाय 7 आणि मल्टिप्लाय 5 एवढेच नंबर आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत. तर आता यांचं आपण मल्टिप्लाय करून घेणार आहोत. तर 7 7 5 जा 35, तर 425 मल्टिप्लाय 35, 5 5 जा 25, 2 कॅरी केले, 5 2 जा 10, 10 + 2 12, 1 कॅरी केला, 5 4 जा 20, 20 + 1 21, 0 इथे राईट केला. त्यानंतर 3 5 जा 15, इकडे 1 साईडला कॅरी करूया, 3 2 जा 6, 6 + 1 7, 4 3 जा 12. आता ह्या दोघांचे ॲडिशन करून घेऊया. 5 + 0 5, 5 + 2 7, 7 + 1 8, 2 + 2 4 आणि 1. किती आन्सर भेटलं, 14,875 रुपीज. At a certain rate of interest, the interest after 4 years on a 5,000 rupees principal is 1,200 rupees. इंटरेस्ट आफ्टर 4 year किती रुपीज इथे प्रिन्सिपल आहे, 5,000 रुपीज प्रिन्सिपल आहे. त्यावरती 4 वर्षाचा जो इंटरेस्ट रेट आहे तो किती, इंटरेस्ट किती भरावा लागलेला आहे, 1,200 रुपीज. ठीक आहे, किती रुपीज आहे प्रिन्सिपल, 5,000 रुपीजवरती. व्हॉट विल बी द इंटरेस्ट ऑन 15,000 रुपीज. तर आपल्याला इकडे इंटरेस्ट दिलेला आहे, आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे. आता इकडे इंटरेस्ट रेट आपल्याला काढावं लागेल आणि इंटरेस्ट रेट आपण काढल्यानंतर आपण काढू शकतो की 15,000 रुपीजवरती आपल्याला किती इंटरेस्ट भरावा लागतो आहे. तर दिलेले आहेत, तर आपण इथे गिवन इन्फॉर्मेशन पहिली राईट करूया. प्रिन्सिपल इज इक्वल टू किती आहे, 5,000. त्यानंतर इयर म्हणजेच टी आहे 4 years आणि इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे. इंटरेस्ट रेट नाही दिलेला इकडे, तर इंटरेस्ट दिलेला आहे तो आहे 1,200 रुपीज. तर आता आपण काय करूया, पहिले इंटरेस्ट काढूया. माहीत आहे तो पुट करूया. त्यानंतर प्रिन्सिपल माहीत आहे 5,000. त्यानंतर रेट माहीत नाही आहे, तो आपल्याला काढायचा आहे आणि टाईम आहे 4 year अपॉन 100. आता आपण याला पहिले सॉल्व करूया. तर इथले 2 0 कट केले, या 2 0 सोबत आपल्याकडे राहिले 50 मल्टिप्लाय R मल्टिप्लाय 4 आणि इकडे 1,200. आता आपण काय करूया, 50 मल्टिप्लाय 4 200 मल्टिप्लाय R, इकडे किती आहे 1,200. आता आपण आरची व्हॅल्यू काढायची, आरला जागेवर ठेवूया आणि 200 आपण या साईडला घेऊन येऊया. इकडे आल्यानंतर ते होतील डिवाइड. तिकडे हे दोघं काय इकडे मल्टिप्लाय आहे, तर इकडे आल्यानंतर तो झाला डिवाइड, इकडे राहिला आर. आता 2 0 सोबत 2 0 कट केले, 2 6 जा 12. तर इकडे आन्सर काय भेटला आपल्याला, 2 1 जा 2, 2 6 जा 12. तर आर इज इक्वल टू आपल्याला भेटलेला आहे 6. इंटरेस्ट रेट इज 6. तर आता आपल्याला काय काढायचं सांगितलं आहे की 15,000 रुपीजवरती सेम रेटने, सेम इंटरेस्ट रेटने, सेम इयरसाठी किती इंटरेस्ट भरावा लागेल. तर प्रिन्सिपल आता आपलं चेंज होणार आहे, तर फॉर्म्युला पुट करूया. टोटल 1000
मल्टिप्लाय रेट किती आहे आता आपल्याला जो भेटलेला आहे 6%, मल्टिप्लाय टाईम 4 इयर आणि आपण 100. आता याला सॉल्व करूया. 2 झिरोसोबत 2 झिरो कट केले. 150 मल्टिप्लाय 6 मल्टिप्लाय 4, 6 मल्टिप्लाय 4 24 मल्टिप्लाय 150. आता झिरो राईट करून घेऊया. 24 मल्टिप्लाय 15 इकडे करूया शकतो आपण. 24 मल्टिप्लाय 15, 15 4 जा 60, 6 कॅरी केला, 15 टू जा 30 आणि 36, 360. तर इथे आपण राईट करूया. आता टोटल इंटरेस्ट किती 100 रुपीज. तर आपल्याला 15,000 रुपीजवरती किती इंटरेस्ट द्यावा लागला 3,600 रुपीज. शेवटचा प्रश्न आहे, व्हॉट पंकज डिपॉझिट 1,50,000 रुपीज इन अ बँक ॲट अ 10% 10 PCPA फॉर 2 years. व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम द बँक. तर दिलेली इन्फॉर्मेशन राईट करूया. प्रिन्सिपल किती आहे 1,50,000. त्यानंतर इंटरेस्ट रेट किती आहे 10%. इयर्स किती आहेत 2 आहे. तर आता इकडे फॉर्म्युला राईट करूया. आता दिलेल्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करूया. 1,50,000 मल्टिप्लाय अरे इंटरेस्ट रेट 10 मल्टिप्लाय टाईम अपॉन 100. आता 100 इथे झिरोसोबत झिरो कट केले तर खाली राहिले 1,500 मल्टिप्लाय 10 केले इथे. तर 1,500 मल्टिप्लाय 10 मल्टिप्लाय 2. तर इथे झिरो राईट करून घेऊया पहिले. 1 2 3 राहिलेले नंबर आहे 2 1 जा 2 आणि 15 2 जा 30. तर इथे आपल्याला भेटलेलं आहे 30,000 रुपीज. टोटल इंटरेस्ट किती आहे इंटरेस्ट आहे 30,000 रुपीज. तर आता आपल्याला विचारलं इकडे की व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल गेट. तर त्याला टोटल अमाऊंट किती भेटली. पंकजने किती पैसे ठेवले होते 1,50,000 रुपीज बँकेमध्ये ठेवले होते आणि त्याला 10%नी काय झालेलं आहे इंटरेस्ट रेट भेटलेला आहे. किती वर्षासाठी 2 वर्षासाठी. तर त्याचा जो इंटरेस्ट आहे तो भेटलेला आहे 30,000 रुपीज. तर आपल्याला काढायचं आहे. तर इकडे त्याला टोटल अमाऊंट किती भेटली. तर टोटल अमाऊंट इज इक्वल टू अमाऊंटचा फॉर्म्युला काय प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे 1,50,000 प्लस 30,000. तर आता टोटल किती आले. तर टोटल किती होते करूया. 5 + 3 8 आणि 1,80,000 रुपीज त्याला टोटल अमाऊंट भेटलेली आहे. इथे राईट करूया फायनल आन्सर. पंकज रिसीव टोटल अमाऊंट 1,80,000 रुपीज.